आता भेटणार आहोत आपण सोनटक्के वहिनींना. मिस्टर नसल्याचीच खंत वाटते, कारण कुणी समजा खाऊ आणला ती मुलं पळत जातात, बाबांनी खाऊ आणला असं तसं. तशी माझ्या मुलांना ते बी म्हणजे बाबांचं हे पुरवू शकत नाहीये. एक दिवशी अचानकच असं निम्म्या रात्रीचे ते म्हटले माझे पायच अजिबात हालत नाहीये. ससूनमध्येच आम्हाला 5व्या दिवशी कळलं की ह्यांना कॅन्सर झालाय. मग असे 8-10 दिवस घालवले. त्यांची खूप इच्छा होती जगायची, पण मी नाही पूर्ण करू शकले. पण त्यांच्या नंतर तिने ती जबाबदारी खंबीरपणे पार पडते. आता ते बघून कौतुक वाटते. अशीच तिला देव सगळी मदत करू दे, अशीच आमची इच्छा. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. वैशाली प्रीतम सोनटक्के. आणि आता ओळख करून द्या सगळ्यांची. हा माझा मोठा भाऊ दादा. दादा. नमस्कार दादा. ही माझी 2 मुलं. बर. आणि ही माझी वहिनी. नमस्कार. ही तिची 2 जुळी मुलं. अरे वा, जुळे. काय नाव काय? गौरी आणि गौरव. गौरी आणि गौरव. ही माझी आई. हा, आई नमस्कार. वा. आणि ह्या गंगू मावशी शेजारच्या आमच्या. गंगू मावशी. आणि हे सगळ्या शेजारचे नातेवाईक आमचे. चला, शेजारचे सगळे नातेवाईक आहेत. पण गंगू मावशींचं नाव घेतल्याबरोबर त्या अशा काय बोलल्या की आम्हाला कळलंच नाही असं काय. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. वहिनी, बालपण कुठलं तुमचं? बालपण माझं हेच कुंभार वस्तीच. कुंभार वस्तीच. मग आता सुद्धा इथेच कशा काय? आता इथेच म्हणजे माझं लग्न झालं त्यावेळेस शेवगाव माझं सासर. मग त्यावेळेस मी शेवगावला गेले आणि मग 5 वर्षांनी आम्ही इथे राहायला आलो, कारण कामधंदे नसल्यामुळेच आम्ही पुण्यात आलो राहायला. आणि मग तुम्ही काय करता आता? मी आता सध्या घरकाम करते. घरकाम करता. वहिनी, तुम्ही तिकडनं इकडे आलात, इकडे घर घेतलं, इथे राहिलात. बरोबर. पहिलं भाड्याने घेतलं घर आणि त्याच्यानंतर मिस्टर गेल्यावर मी हे घर घेतलं. स्वतःच घेतलं. स्वतःच्या हिमतीवर. स्वतःच्या हिमतीवर. मिस्टर गेले. वहिनी, मला सांगा, तुम्हाला वाटलं होतं होम मिनिस्टरचं शूटिंग तुमच्याकडे होईल? कधी आयुष्यातही नाही. कधी विचार का असं वाटलं होतं सांगा? काय कधी विचारच केलाच नाही असा. होम मिनिस्टर म्हटल्यानंतर की तो कार्यक्रम फक्त विवाहितांसाठी आहे. हो, बरोबर आहे. किंवा असं आहे असं तुमच्या मनात होतं. हो. मग आता काय वाटतंय तुम्हाला? आता वेगळाच आनंद वाटतोय, सांगू शकत नाही. कारण आम्हाला असं वाटतं तुम्ही खऱ्या होम मिनिस्टर आहात ना. वहिनी, मुलं किती वर्षाची असताना मिस्टर गेले? मुलं माझा एक 8 वर्षाचा होता आणि एक 4 वर्षाचाच होता. वहिनी, मला असं वाटतं की तुम्ही खऱ्या होम मिनिस्टर आहात. म्हणजे कसं की लहान मुलं गाठीशी असताना एका आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती तुमचे यजमान तुम्हाला सोडून गेले. हे काय कोणाच्या हातात नसतं. पण त्यानंतर तुम्ही स्वतः खचून न जाता अत्यंत हिमतीने मुलांना शिकवता आहात, संस्कार करता आहात आणि आयुष्य जगता आहात. मग तुम्ही सांगा, अशा वेळेला तुमच्या भावंडांनी म्हणजे तुमचा दादा या सगळ्यांनी खूप मदत केली असेल. मदत म्हणजे सांगू शकत नाही एवढी त्यांनी मदत केली. तो रात्रंदिवस माझ्यासाठी त्यांच्यासाठी खूप त्याने कष्ट केले. त्याचं म्हणजे फारच काय बोलू पण शकत नाही त्याचं. आणि त्याच्यानंतर सुद्धा फार मुलांना फार जीव लावतो तो अजून सुद्धा. म्हणजे त्या मुलांना माझ्या वडिलांची कमतरता भासत नाही. फार म्हणजे माझा भाऊ एक वेगळाच आहे. देव आहे. देव म्हटलं तरी चालेल. हो की नाही? नाव पण महादेवच आहे. अरे वा, किती छान. म्हणजे खरं तर या दिवाळीच्या आजचा भाऊबीजेचा दिवस आहे. योगायोगाने तुम्ही भावाबद्दल इतकं भरभरून बोलतायत आणि तुमचा असा भाऊ ज्याने तुमच्यासाठी तन मन धन झोकून त्यांच्यासाठी केलेला आहे. वहिनी, आता तुम्ही काय करता? आता मी घरकामच करते सध्या. किती ठिकाणी करता? 7 ते 8 ठिकाणी करते. बापरे, इतकं कसं काय मॅनेज करता? पण वहिनी, तुमच्या हिमतीला आमच्याकडनं सलाम आहे. आणखी काय करायचं ठरवलंय? काय इच्छा आहे तुमची? आणखीन मला फक्त एकच इच्छा आहे की मुलांना खूप मोठं करून स्वतःच्या पायावर उभा करायचंय. ते करणार तुम्ही, कारण तुमच्यात ती धमक आहे. आणि तुमची मुलं सुद्धा बघा एक दिवस इतकी चमकलेली असतील की तुम्हाला अभिमान वाटेल तुमच्या मुलांचा. थँक्यू. वा वहिनी, छान हसतायत आणि खरंच मलाही छान वाटलं वहिनी. वहिनी, मला सांगा की आता तुमच्या घरातले किती डबे रिकामी असतील असं तुम्हाला वाटतं? जवळजवळ बरेचसे रिकामी असतील. बघूया काय झालंय तुमच्या त्या डब्यांना. तुम्ही जरा डबे उघडा. हा, बघा काय आहे त्याच्यात. जड झालाय काय हो?
तांदूळ आहेत. कसं काय? कसं काय मला नाही माहिती, मला नका विचारू, करा बंद. आणखी काय वरती कुठला डबा ते बघा, ते उघडा. जड झालाय. हो, साखर आहे. कसं काय? मला काय माहिती कसं काय, तुम्ही मला काय विचारता कसं काय. तिसरा डबा उघडा. तुरीची डाळ आहे. हे कसं काय काय माहिती? मला पण नाही माहिती. ठेवा. हा बघा तेल आलेलं आहे घरात. हां हा तिकडे. त्याच्यानंतर हा सगळा फराळ आलाय बाई हां तुमच्यासाठी. हा चालेल. चला म्हटलं आज भाऊबीज आहे तर आपण सगळं घेऊन जाऊया. अजून Thank इथे you. साखर आहे, अजून इथे फराळ आहे. वहिनी बरं वाटतंय की नाही पण? हो, बरं वाटलंय. आणखी काय सांगणार? हे मंगळसूत्र जी मी घालतीये ते आई, भाऊ, वहिनी त्यांनी घाल म्हटले. 4 ठिकाणी कामाला जायचंय, लोकांच्या नजरा कशा असतात, काय असतात. आपलं गळ्यात डोक्याला कुंकू वगैरे असलं की कसं चेहरा पण व्यवस्थित दिसतो आणि असंच राहायचं असं सगळ्यांचं मत आहे. त्याच्यामुळं मी घालतेच. पण छान ना वहिनी. हो. म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की शेवटी तुमचे मिस्टर, नाव काय त्यांचं? प्रीतम. प्रीतम कुठेतरी बाहेर गेलेत. हा, असं वाटतं. असं वाटतंय की? हा, असंच वाटतं मला. असं कधी भासत नाही की असं काही वेगळं झालंय. चेहरा आरशात बघितला की प्रसन्न वाटतो. वाटतं की हो, नाही? वाटतं. बरं वहिनी, आता 2 प्रश्न म्हणून विचारतो तुम्हाला. मला सांगा की तुमच्या 2 मुलं ना, लहान मुलाला काय आवडतं खायला? लहान मुलाला पावभाजी आवडती. पावभाजी, अभिनंदन. आणि मोठ्याला? मोठ्याला पण इडली सांबर आवडतं जास्त. इडली सांबार. अरे वा. बरं वहिनी, दुसरं तुम्ही कधी इंग्लिश बोलता का? नाही, मला इंग्रजी अजिबातच येत नाही. अजिबात येत नाही. नाही. बरं करता वहिनी. मग इथून कामावर जाता ते कसे जाता? चालत जाता? गावी गाव कुठलं तुमचं? शेवगाव. मग तिकडे कसे जाता? चालत? नाही, मग बसनी. बस जाता? एसटीने. एसटीने? कळलं मला. आणि बस कुठून पकडता? थांबा. मला म्हणायचं नाहीये ते, पण म्हणावं लागणार आहे. म्हणावं लागणार आहे. काय ते? स्टँडवर. पण छान. वहिनी खूप मनमुराद हसल्या. या घरात म्हणजे दिवाळी आणि म्हणतो ना आपण की दिव्यांचा उत्सव असा प्रकाश पडला. आणि वहिनींचा चेहरा, प्रसन्न चेहरा बघून, तुमची हिंमत बघून आम्हाला खूप छान वाटलं. आता बक्षीस तर मिळालं पाहिजे ना. ही 1000 रुपये आजच्या भाऊबीजेच्या दिवशी भाऊबीज म्हणून तुम्हाला देतो. अभिनंदन. चला भेटूया कुटुंबाला. नमस्कार दादा, तुमचं अभिनंदन, कौतुक. कारण ज्या पद्धतीने तुम्ही म्हणजे भाऊ म्हणून वहिनींच्या पाठी उभे राहिलात, वहिनी मगाशी म्हणाल्या, खूप छान वाटलं आम्हाला ऐकून. काय सांगणार तुम्ही यांच्याबद्दल? ती सर्वात तशी घरात सर्वात छोटी बहीण. सर्वात ते 2000 साली तिचं लग्न झालं, पण अचानक 2008 साली आमच्या दाजींचं देहांत झालं. त्यामुळं कुटुंबावर त्यांच्या दुःख आलं भरपूर. त्यामधनं बी त्या सावरल्या भरपूर. एकट्याच्या हिमतीवरती त्यांनी घर चालवलं आणि अजूनही चालवत आहे. मुलांचं शिक्षण करत आहे. नाही, काय कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे माहिती आहे का? हां वहिनी, मी मगाशीच म्हटलं की अशा वहिनींना सलाम. म्हणजे आज होम मिनिस्टरमध्ये तुमची भेट झाली. 8 वर्षात असा एपिसोड कधी आमच्याकडे झालाही नाही होम मिनिस्टरमध्ये. पण यामुळे किती जणी ज्या स्वतःसाठी कष्टाने झगडत आहेत आणि त्याचबरोबर हिमतीने काहीतरी करू पाहत आहेत, त्या हिमतीला सलाम करून अशा कितीतरी वहिनी आता नक्कीच सहभागी होतील या कार्यक्रमात. थँक्यू. बरं वहिनी, मी यांच्याकडे काही चिठ्ठ्या दिल्या आहेत, त्या वाचून दाखवतील आणि मग तुम्ही ते गाणं ओळखा. चालेल. चला, कुठली 1 नंबर? चोरी. पोरी. चोरी पोरी. मामला. थांबला. चोरीचा मामला, मामाही थांबला. प्रेमानं दे हात हाती, तूच माझी मैना, करू नको दैना, या इश्काच्या गोड गोड राती. अभिनंदन वहिनी, हे 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. वहिनीने फक्त शेवटचा शब्द भावाने वाचायच्या आत चोरीचा मामला सुरू केला. वहिनी मनमुराद हसतायत, खूप आनंद आहे. खूप छान भाऊबीज वहिनींना मलाही देता आलेली आहे आज. तेव्हा आता वहिनी नेहमी आनंदी राहो आणि हो तुम्ही सुद्धा आनंदी राहात हे या निमित्ताने सांगणं करतो.